महोत्सव आपण साजरा करायचा असं ठरवलं। त्यावेळेला खरंच त्याला एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल आणि इतका सुंदर कार्यक्रम होईल याची खात्री पण होती। थोडीशी संयोजक म्हणून मनामध्ये शंका पण होती, पण गेल्या 2 दिवसाचा हा महोत्सव आपण इतका आपल्या सगळ्यांच्या साथीने, साक्षीने आणि या सगळ्या मोठमोठ्या कलाकारांच्या मुळे इतका यशस्वी केला। त्याबद्दल मी कालपासूनच आपल्या 3 सत्रामध्ये आपण हा कार्यक्रम केला। काल रागसंगीतावरती केला, आज नाट्यसंगीतावरती केला आणि त्याच्यानंतर आपण पंडित राम मराठेंच्या नातू भाग्येश मराठे त्याच्यासाठी एकदा खरंच टाळ्या देऊया, त्याला खूप शुभेच्छा देऊया। एक जाता जाता उल्लेख करतो मुद्दाम आठवण म्हणून की तेच प्रसिद्ध मंदारमाला नाटक आता भाग्येश करत असलेल्या भूमिकेमध्ये 5 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता यशवंतराव चव्हाणला आहे। जास्तीत जास्त रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती। आपण कलाकारही अतिशय इतके आपल्याला सुंदर मिळाले। काल 2 पद्मश्री, आज दुपारी 2 पंडिता की ज्यांनी काल राग संगीत, आज नाट्यसंगीत आणि नंतर थेट भाग्येशची मैफल, यामुळे आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम खूप खूप यशस्वी केला। आमचं रेकॉर्डिंग, ध्वनी व्यवस्था हे करणारे आमचे गायकवाड आणि पांगारकर आज इथे असंख्य उपस्थित असलेले पुण्यातले, पुण्याच्या बाहेरचे मोठमोठाले कलाकार। मी आवर्जून उल्लेख करेन की आम्हाला एक पुण्यामध्ये गांधर्व महाविद्यालय, प्रमोद मराठे, राजू बनांचपे आणि मिलिंद गुरव इथं बसलेले आहेत, प्रणवचे वडील आणि राम मराठे सर्व कुटुंबीय, संजय काका म्हणजे भाग्येशचे आई वडील, दोन्ही बहिणी आणि ही बहीण आता इथं बसलेली आहे प्राजक्ता, ती पण 5 तारखेच्या नाटकात आहे। आणि आपण सर्वजण रसिक, ह्या सगळ्यांमुळे आजचा हा आपला महोत्सव साजरा झाला, छान पद्धतीने साजरा झाला आणि आम्हालाही असेच महोत्सव पुढे करण्यासाठी खूप उत्साह मिळाला म्हणून सांगतायत। पण तरी सुद्धा मला उल्लेख करायलाच पाहिजे की हा सगळा उत्साह भारती निवास सांस्कृतिक मंडळ आणि राम कोल्हटकर मित्र मंडळ यांच्यामुळे खूप खूप धन्यवाद। आजचा महोत्सव